नवरात्री उत्सव आला की वरुड शहरासह वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील मंडळींना उत्सुकता असते। वरुड शहरातील देशमुखपुरा परिसरातील बालमित्र दुर्गा मंडळींनी या वर्षी कुठला नवीन देखावा साकारलेला आहे आणि काय नवीन दर्शन वरुडकरांना या वर्षी बालमित्र दुर्गा मंडळींनी घडून दिलेला आहे। तर मंडळी, आज आम्ही पोहोचलेलो आहोत वरुड शहरातील देशमुखपुरा परिसरात आणि या ठिकाणच्या युवकांनी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या वर्षी नवरात्री उत्सवात तुम्हाला कुठल्या देखाव्याचं दृश्य आणि दर्शन घडून दिलेलं आहे हे आपण बघणार आहोत। पाहत राहा। आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर। खास ऑफर सुरू आहेत, ज्यात फक्त 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 3 महिने वर्कआउट करता येईल। ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या बालपणात ते रामायण बघितलं आणि आताच्या युवक मंडळींनी लॉकडाऊन मध्ये ते रामायण बघितलं। रामायण मध्ये नेमकं सीताहरण कसं झालं हे तर सर्वांनी टीव्हीवर बघितलं आहे, मात्र साक्षात या रामायण मधील सीताहरणचं दर्शन देशमुखपुरा परिसरातील बालमित्र दुर्गा मंडळींनी वरुडकर आणि वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना करून दिलेला आहे। आपण सध्या या देखाव्याच्या ठिकाणी आहोत आणि माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर या ठिकाणी श्री प्रभू राम आणि श्री प्रभू लक्ष्मण या ठिकाणी आहे। त्याच्या बाजूने त्यांची ते कुटी आहे, त्यामध्ये सीता माता आहे आणि एका हरणाच्या मागे प्रभू श्रीराम जातात, त्याच्या मागे लक्ष्मण रेखा आखल्यानंतर लक्ष्मण सुद्धा जातो आणि रावण के हाथ से कोई नहीं बचा सकता। अपनी सम्मति से मेरे साथ चलो। त्या रामायण मध्ये दाखवलेला आहे की जटायू जो आहे हे सीता मातेचं रक्षण करण्यासाठी त्या रावणासोबत भिडतात आणि ते झाल्यानंतर अखेर रावण याच्यामध्ये यशस्वी होतो आणि सीताहरण झाल्याच्या नंतर त्या पुढचा भाग काय ते सुद्धा दाखवणार आहोत। सीता मातेचं हरण करून रावण जो आहे तो शेवटी आपल्या लंकेमध्ये पोहोचतो आणि ही जी लंका या ठिकाणी आपल्याला दिसते त्याच्या बाजूने त्या सीता मातेला ठेवलं असते आणि त्याच्यानंतर जे हनुमान आहे ते लंकेचं या ठिकाणी लंकेला पूर्णपणे जाळून टाकतात। लंका दहन या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचा हा देखावा आहे। या देखावाच्या माध्यमातून वरुडकरांना आणि वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना साक्षात रामायण मधील सीताहरणचं साक्षात दर्शन घडून दिलेलं आहे आणि त्यानंतर शेवटचा टप्पा जो आहे या देखाव्यातला तो सुद्धा दाखवणार आहोत। पाहत राहा। दरवर्षी होळी आली की आपल्या ग्रामीण संस्कृतीनुसार जे आपल्या ग्रामीण भागामध्ये होळी पेटवण्यात येते आणि त्याच्यानंतर त्या होळीच्या बाजूने जे आहे आपण पाणी सारतो, तशा प्रकारचा देखावा या ठिकाणी आहे। या ठिकाणी जी साक्षात दुर्गा माता आहे ती देवी या ठिकाणी या होळीच्या बाजूने पाणी सारते आहे आणि गणपतीच्या हाती एक सुंदर अशी आरती आहे आणि अशाच प्रकारे होळी कसं या ठिकाणी पेटवली जाते आणि त्याची कशी पूजा केली जाते याचं साक्षात ग्रामीण संस्कृतीनुसार दर्शन बालमित्र दुर्गा मंडळींनी दिलेलं आहे। मंडळी, हेच वर्ष नाही तर प्रत्येक वर्षी नागरिकांना काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न, काहीतरी नवीन दर्शन घडून देण्याचा प्रयत्न बालमित्र दुर्गा मंडळ देशमुखपुराचा असतो आणि यावर्षी सुद्धा देशमुखपुरा परिसरातील हे जे युवक आहे हे कुठे मागे नाही असा आगळा वेगळा देखावा म्हणजे सीताहरण दाखवलेला आहे। आपण सुद्धा या देखाव्याला नक्की भेट द्या आणि साक्षात रामायण मधील सीताहरणचं दर्शन घ्या। त्याबद्दल नवीन पिढीला काहीतरी नवीन ऐकायला मिळतं। नवीन पिढी हे सगळं काही विसरलेलं आहे, तर या झाकीमुळे सगळ्याला नवीन काहीतरी माहीत होतंय। सीता
या देखाव्याचं दर्शन घेतल्यानंतर नागरिकांच्या काय प्रतिक्रिया ते आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत तळस मॅडम आहेत। काय सांगणार मॅडम, आज हा देखावा तुम्ही बघितला, काय तुम्हाला अनुभवास आलं? बालमित्र दुर्गा मंडळ देशमुखपुरा दरवर्षी नवनवीन देखावे घेऊन येतात। यावर्षी तर अप्रतिम आहे, जे रामायणामध्ये घडलेलं आहे। आजकालच्या लहान मुलांना याबद्दल काहीच माहिती नाही आहे, तर त्यांना यांची माहिती मिळावी आणि लोकांना सीतेचं हरण कशा पद्धतीने केलं होतं याची माहिती मिळावी, हा मुख्य उद्देश या बालमित्र दुर्गा मंडळ देशमुखपुराचा आहे। आणि मला असं वाटतं की मी 4-5दा पाहायला आली, दरवर्षी तर येणं होत नाही, पण अप्रतिम देखावे असतात आणि खरंच भाविक भक्तांचं मन मोहून घेतात। देखावा तुम्ही बघितला? खूप छान। काय दाखवलेलं आहे देखाव्यामध्ये? सीताहरण दाखवलेलं आहे। लंका हे याआधी कुठं बघितलं होतं तुम्ही? नाही, कुठेच रामायण मध्ये बघितलं? हो, रामायण। आणि हा देखावा तर आपण बघितला, मात्र हा देखावा तयार कसा केला जातो, याच्या मागे या परिसरातील युवकांची किती दिवसांची मेहनत असते, दिवस नाही तर अहोरात्र झटून हा देखावा साकारला जातो। त्यातीलच एक मुख्य कलाकार घनश्याम भाऊ आपल्यासोबत आहे। काय सांगणार, कशी ही संकल्पना सुचली आणि दरवर्षी नवीन तुम्हाला संकल्पना सुचतात, यावर्षी काय? यावर्षी आम्ही सीतेचा वनवास दाखवला आहे, लंका दहन दाखवला आहे ना, जे आपल्या सनातन धर्मावर आधारित राहतात ते देवीचे प्रतिमा दाखवली आहे। मी सर्वप्रथम आपल्या अमरावती टुडे न्यूजचं मी स्वागत करतो आणि वरुडच्या भाविक भक्तांचं बी स्वागत करतो। आमच्या इथे आले ना, आपल्याद्वारे ते आमच्यापाशी पोहोचतात, मी याचे हे करतो। बरं, दरवर्षी वरुड शहरातील नागरिक असो, ग्रामीण भागातील नागरिक असो म्हणतात की देशमुखपुऱ्यासारखं कोणीच करू शकत नाही, तर तुम्हाला देवी मातेचा काही आशीर्वाद आहे की स्वप्नामध्ये तुम्हाला सांगता देऊन देवी माता की असं असं करा, काही काय आहे, म्हणजे याच्यातलं रहस्य काय? नाही, याच्यातलं काही रहस्य नाही, काही आशीर्वाद नाही, काही नाही, पण आमची श्रद्धा आहे आणि पुऱ्या आमच्या मंडळाची टीम इथे उभी आहे आणि हे संकल्प आम्हाला एक व्हिडिओ दाखवते, मी त्या व्हिडिओहून यांना मार्गदर्शन करतो आणि पुरा देखावा त्यांना करून देतो। किती दिवस लागले हे तयार करायला? हे आम्ही यंदा तर लेट केलं, गणपती उठल्यावर आम्ही देखाव्याला सुरुवात केली, त्याच्यात पाण्याने त्रास दिला म्हणून आमचा देखावा 2 दिवस लेट झाला, आजपासून चालू झाला। म्हणजे जवळपास किती दिवस आणि किती रात्र? आम्ही तर समजा दिवसानं तर काम नाही करू, आम्ही रात्री 10 वाजतापासून ते 4 वाजेपर्यंत सकाळी पायटेपर्यंत काम करू ना, दिवसानं कामावर जावं लागते, कारण या मजूर वर्ग आहे त्याच्यासाठी। दिवसानं आपल्या घर चालवण्यासाठी मोलमजुरी करायची आणि रात्री आपल्या मंडळासाठी या ठिकाणी अहोरात्र कष्ट करायचं आणि त्यातून साकारलेला हा देखावा आपण बघू शकतो। काय सांगणार, आपल्या मंडळाने सुंदर देखावा तयार केलेला आहे, वरुडकरांना काय आवाहन करशील? वरुडकरांना नाही, पण जे जेनजी पिढी आहे त्यांना हे दाखवायचं आहे की आपलं सनातन धर्ममध्ये जे काय आहे, जे हिस्ट्री आपल्या सनातन धर्मची, ते जेनजी मुलांना माहीत नाही आहे, ते त्यांना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला। काय सांगशील? काहीच नाही, बस एवढंच सांगेन की आम्ही प्रत्येक वर्षी आपल्या सनातन धर्माचे सण वगैरे इथे दाखवत असतो, जे की लहान मुलांना आता समोरच्या पिढीला समजत नाही। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।